भगवते वासुदेवाय. श्लोक 48. योगस्थः कुरु कर्माणि संगं त्यक्त्वा धनञ्जय सिद्ध्यसिद्ध्योः समो भूत्वा समत्वं योग उच्यते. शब्दार्थ. हे धनंजया, आसक्ती सोडून तसेच सिद्धी आणि असिद्धी समान मानून कर्मे कर. समत्व साधणे याला योग म्हणतात. भावार्थ. कर्तव्य करावे, अपेक्षा ठेवू नये, काही हवे म्हणून तर कर्म अजिबातच करू नये हे एव्हाना आपलं पाठ झालं तरी भगवान परत परत सांगतात. पण या श्लोकात वेगळ्या अशा 2 गोष्टी आहेत ज्याने योग म्हणजे काय हे अजून स्पष्ट होते. सिद्धी आणि समत्व. सिद्धी म्हणजे काय तर सफलता. मला यशस्वी व्हायचंय म्हणून काम करण्यापेक्षा मी काम नीट करीन म्हणून कामातला आनंद घेऊ. एखादा माणूस स्वतःच्या क्षेत्रात खूप साधना करतो. योगी योग साधना करतात, ज्ञानी ज्ञान साधना करतात, कर्मयोगी कर्म करतात. यात ते पारंगत होतात. जेव्हा त्याचा उपयोग समाजाला, जगाला होतो तेव्हा ती लोकाभिमुख होते. जसे स्वातंत्र्यवीरांनी हुशारी, शिक्षण, आयुष्य देशासाठी वाहिले आणि देश स्वतंत्र झाला. त्यात वैयक्तिक स्वार्थ नव्हता. कार्य कसे करावे? शिकायचं का तर माझा देश सुधारला पाहिजे. शास्त्रज्ञ आयुष्यभर कष्ट करून शोध का लावतात? स्वतःला प्रसिद्धी मिळावी म्हणून नाही, तर मानवाचे आयुष्य सुखकर व्हावे म्हणून. ही झाली देवमाणसे. मला श्रीमंत व्हायचंय म्हणून एखादा माणूस झटला तर त्यात गैर काय? त्यात तोटा असा की श्रीमंत होताना ज्या तडजोडी तो करेल त्याने जी हानी होते ती तेव्हा कळत नाही. खूप पैसा कमवला, आपण म्हणतो ना सर्व सिद्धी हात जोडून उभ्या आहेत. पुढे काय? कोणासाठी मिळवला? स्वतःसाठी. स्वतःला ते उपभोगायला वेळ आणि तब्येत आहे? कुटुंबासाठी. कुटुंबाला त्याचे महत्त्व आणि गरज आहे? आपण आणि आपले कुटुंब सुखी आहे, समाधानी आहे? फार कमी वेळा याची उत्तरे हो असतात. तुम्ही पैशाने औषध खरेदी कराल, आरोग्य नाही. तुम्ही उत्तम फर्निचर खरेदी कराल, सौख्य नाही. तुम्ही मौशार गादी विकत घ्याल, झोप नाही. मग करायचं तरी काय? तर शिकायचं, कामही करायचं. पण त्यामागे पैसा मिळवायचा, प्रसिद्धी हवी, यश हवं हा हेतू नको. कारण आपण प्रयत्न केले आणि सफलता मिळाली नाही तर विफलता येते. त्यामुळे व्यर्थ वाटतं. त्या अर्थी भगवान म्हणतात सिद्धीच्या मागे लागू नये. सुख आणि समाधान वस्तुनिष्ठ नाही. कामात रमा, त्यानंतर मिळणाऱ्या मोबदल्यात नाही. स्वप्नरंजन न करता आजमध्ये जगू. दुसरा भाग. काम करताना समत्व साधा. समत्व म्हणजे काय? सगळ्यांशी समानतेने वागायचे, भेदभाव करायचा नाही. काम करताना तारतम्य ठेवायचे, समानताही टोकाची नसावी. गृहिणी अन्न वाढताना प्रत्येकाची भूक आणि वय विचारात घेऊन वाढेल की 2 वर्षाच्या मुलापासून 10 वर्षाची मुलगी, नवरा, सासरे सगळ्यांना जे आहे ते समान वाढेल? प्रत्येकाला पोटभर वाढायचे ही समानता. सगळ्यांशी प्रेमाने वागावे, पण व्यक्तीप्रमाणे पद्धत वेगळी ना. आपला मुलगा चुकला तर शिक्षा करू, मारू ते प्रेमापोटीच. तसं शेजारच्या मुलाला करून चालणार नाही. आपला मुलगा नाही म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष न करता त्यालाही शाब्दिक समज द्यायला हवी. हे झाले समत्व. अशी उदाहरणे अनेक आहेत. थोडक्यात तारतम्य ठेवून कर्म करायचे. योग म्हणजे हाती घेतलेले काम योग्य प्रकारे करणे. मग ते ध्यान असेल, ज्ञान मिळवायचे असेल अथवा कर्तव्य करायचे असेल. जे करायचे ते सिद्धीसाठी, सफलतेसाठी न करता आनंदाने करू, तारतम्याने करू. उगाच तप करून पाण्यावर चालत जायची सिद्धी मिळवून उपयोग नाही. जी गोष्ट सहज मिळते त्यासाठी वेळ, कष्ट वाया घालवायचे नाहीत. योगी नाही झालं तरी चालेल, उपयोगी मात्र नक्की बनू. आनंद आता घेऊ, जे जवळ आहे त्यात घेऊ. दुसऱ्या क्षणाचा भरवसा नाही, आपलाच भरवसा नाही. आनंदी राहणे ही सवय आहे. तो दुसऱ्या व्यक्तीवर, वस्तूवर अवलंबून नाही. तो आपल्या मनातच असतो. रडण्यासाठी 1000 कारणं मिळतील, हसण्यासाठी एक शोधू. श्लोक 49 ते 51.
दूरेणैयवरं कर्म बुद्धियोगा धनञ्जय बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणाः फलहेतवः बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलं कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्मबंधविनिर्मुक्ताः पदं गच्छन्त्यनामयम्. शब्दार्थ. इच्छा ठेवून कर्म करणे अयोग्य आहे. धनंजया, तू समबुद्धीने विचार कर. फळाची आशा ठेवून कर्म करणारे दीन असतात. समबुद्धीने कर्म करणारा पापपुण्यापासून मुक्त असतो. समत्व रूप योग हाच कर्मबंधातून सुटण्याचा उपाय आहे. बुद्धी सम असलेले लोक कर्मफळाचा त्याग करतात आणि बंधमुक्त होऊन परमपदाला पोचतात. भावार्थ. एखादी गोष्ट हवी हा हेतू मनात धरून त्याप्रमाणे काम केले तर बरेचदा निराशा पदरी येते. पण हल्ली आपल्याला काही हवं असेल तर आणि तितकंच काम करायची सवयच लागली आहे. गंमत म्हणजे त्यात आपल्याला काहीच चुकीचे वाटत नाही. आपल्यावर तेच बिंबवलं आहे. विद्यार्थी कमी आणि परीक्षार्थी जास्त झालो आहोत. गुण मिळवावेत म्हणून अभ्यास करायचा आणि गुण मिळाले की तो विसरून जायचा. जास्त पैसे हवेत म्हणून अविश्रांत काम करायचं. विद्यार्थी असताना गुण महत्त्वाचे, नोकरी असताना पैसा महत्त्वाचा. आपला आनंद, छंद, कुटुंब, आरोग्यही तितकंच महत्त्वाचं वाटायला हवं. हेतू मनात ठेवून काम करण्यात गैर इतकंच आहे की त्यामुळे अनेक बाकीच्या गोष्टींकडे आपले दुर्लक्ष होते. आपलेच भरून न येणारे नुकसान होते. गेलेला वेळ आणि शक्ती परत येत नाही. आयुष्यात समतोल राहत नाही. समबुद्धी म्हणजे कोणतीही गोष्ट करताना सर्व बाजूंचा विचार केला पाहिजे. 4 आणे शोधायला रुपयाचं तेल लागत असेल तर ते न शोधलेले बरे. केवळ मी पैसे शोधले या समाधानासाठी तेल वाया घालवणं योग्य आहे का असे तारतम्य हवे. आपण काही मिळवतोय पण त्यासाठी नक्की काय गमवावं लागेल, हातातून काय निसटेल याचा विचार केला पाहिजे. पैसा, यश, प्रसिद्धी याबरोबर अनेक गोष्टी महत्त्वाच्या असतात याचा आपल्याला विसर पडतो. जे काम आपण करतो ते अतिशय व्यवस्थित करायचं. ते आपल्यालाच छान वाटलं पाहिजे. करायचं म्हणून कसं तरी उरकून टाकायचं नाही. काम पूर्ण झाल्याचा आपल्याला आनंद मिळाला पाहिजे. मग कोणी त्याचे कौतुक करो किंवा न करो. आपल्याला अपेक्षाच वाटायला नको की कोणी आपल्या कामाची नोंद घ्यावी. जसं फूल उगवतं, चंद्र उगवतो, नदी वाहते, मोर नाचतो ते कोणी बघावं म्हणून नाही. फुलणं हा सहज स्वभाव आहे, नाचणं हा स्वानंद आहे. तसंच आपलं जगणं सहज हवं आणि आपलं काम हा आपला स्वानंद. आपला आनंद आपल्या हातात. परमपद म्हणजे तरी काय? काम करतानाचा आनंद. कर्तव्यपूर्तीचे समाधान हे महत्त्वाचे ना आत्ता तरी. मेल्यावर काय होईल ते नंतर. अखेरच्या श्वासापर्यंत कार्यरत राहायला हवं, आनंदी राहायला हवं. मनोहर कवीश्वरांच्या शब्दात सांगायचं तर, विमोह त्यागुन कर्मफलाचा सिद्ध होई पार्था, कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.